गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक असल्याने 2 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती। पिचडांचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे। प्रकृती सुधारत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मधुकर पिचड यांच्या निधनाच्या वृत्ताला वैभव पिचड यांनी दुजोरा दिलाय। मधुकर पिचड यांचे 6:30 वाजता नाशिक येथे निधन झालं। त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर येथे दुपारी 4 वाजता होणार आहे। अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल। सकाळी 10 वाजता मुळगाव देवठाण येथे जाणार आहे। मधुकरराव पिचड महाविद्यालयात नागरिकांना अंत्यदर्शनासाठी पिचड यांचे पार्थिव ठेवले जाईल। मग दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती वैभव पिचड यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।